चला या प्लीज, कारण हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. अन्यथा पॅनल्टी लागल्यानंतर तुम्ही परत कंप्लेंट आमच्यापर्यंत घेऊन याल मित्रांनो. तर जाऊया फ्रेश मॅच, आणि मला वाटते साखळी फेरीतील शेवटची मॅच आहे. येस, म्हणजे प्रथम फेरीतील शेवटची मॅच आपल्या भेटीला. एका बाजूला टीम डुईचीवाडी विपक्ष टीम असरे 11. स्ट्रायकिंगला प्रशांत सनस, प्रशांत चौधरी सॉरी, आणि नॉन स्ट्रायकिंगला नितीन सनस, अर्थातच सतीश सनस यांचे मोठे बंधू नितीन दादा मात्र नॉन स्ट्रायकिंगला. गोलंदाजी ट्रॅक वरतून दीपक निघतील टीम डुईचीवाडी करून. पहिला चेंडू डिलिव्हर, सुरेख चेंडू होता परंतु लो फुलटॉस बॅट वरती घेतला, तिथे थोडस बबलिंग झालंय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक मजा येणार आहे या मॅच मध्ये नक्कीच. आता मात्र स्ट्राईक एंडला नितीन सनस, ज्यांच्या बोटाची जादू आपण गोलंदाजी करत असताना पाहतो. आता प्रोटेक्ट केलंय मात्र सलामीला. खरं पाहिलं तर या सीझन मधील ही दुसरी स्पर्धा आहे, म्हणजे अजून बरंच क्रिकेट आहे. काय घडेल काय बिघडेल, कोणाला कुठलं स्थान मिळालंय ते नक्कीच नंतरच्या काळामध्ये ठरवलं जाईल. दिशा भरकटली आहे का, यस पंच सांगतायत, वाईट कॉल येतोय. परंतु गोलंदाज दीपक मात्र गतीवरती भर देत आहेत. थोडस गती ठेवण्याचा प्रयत्न पाहिलं गेलं तर मिड विकेटला 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर नंतर मात्र सी कॉर्नर आहे. लॉंग ऑन नाही आहे. ओ आता मात्र चांगला फ्लिक केलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र डाऊन झालेत. इथे मात्र असं काय पावसाळी स्पर्धा चालू आहे असं वाटलं, परंतु 3 धावा या चेंडूवरती मात्र अर्जित झाल्या. 3 धावे बरोबर धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 5 असं समीकरण धावफलकावरती आपल्याला टीम असरे 11 संघाचं पाहायला मिळतंय. असरे म्हटलं की नक्कीच एकच नाव प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं, ते नाव म्हणजे अर्थातच सतीश सनस. चला थोडं स्पीडअप द्यावा, स्पीड घ्या प्लीज, विनंती असेल आपल्याला. दीपक पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅक वरती सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र जोरदार प्रहार तर केलाय प्रशांत यांनी, परंतु चेंडू मात्र केलाय तिथे सी कॉर्नर. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मला वाटतं अनिकेत या ठिकाणी इथे उपस्थित खरं सी कॉर्नरला पाहायला मिळतात. एक धाव नक्कीच घेतली जाते, परंतु खऱ्या अर्थानं पॉवर प्ले म्हटलं ना, कुठेतरी एखाद 2 मोठा फटका येणं फार फार गरजेचं असतंय. तुमच्याकडे ती मुभा आहे. चला स्पीडअप ठेवा. आता मात्र नितीन सनस ऑन स्ट्राइक. मोठा फटका येणार का, काय घडणार काय बिघडणार. आला भूम 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 करत आणि सरळ मात्र लेकेस्टीचा भेद घेतला. आणि इथे मात्र नितीन सनस डकआउट या साईडला आहे. यांची मात्र दांडी गुल झाली म्हणायला हरकत नाही. इथे मात्र अतिशय देखणी गोलंदाजी आहे. अब आएगा ना मजा भाई. इथे मात्र किंग ऑफ आसरे सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे मात्र या दर्जाची गोलंदाजी होते ना, इथे मजा येणार आहे. खऱ्या अर्थानं एखाद्या मोठ्या खेळाडूला आपण कशी गोलंदाजी करतो हे फार खूप महत्वाचं असतंय. आणि सतीश बबन सनस खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील रँकिंग नंबर टॉप 5 मध्ये येणारे हे खेळाडू. नवी मुंबईचं क्रिकेट असू द्या, सातारा जिल्ह्याचा असू द्या, वाईचं असू द्या, अगदी अगदी असरे गावचा हुकमी एक्का, हे नक्कीच समीकरण आहे सतीश सनस यांच्या पाठीमागे. खऱ्या अर्थाने एक भरवशामंद. आपण जर पाहिलं ना, राजधानी सातारा 11 नवी मुंबई बाजूचंच मैदान बामनदेव. ओहो पहिलाच फटका क्लास दाखवलाय, सरळ डोक्यावरून भिरकावलाय. चेंडू मात्र मार्गस्थ होईल. लॉंग ऑफ रिजन सीमा रेषा पार चौकार. मागच्या चेंडूवरती विकेट पडले ह्याच्याशी काय घेणं देणं नाहीये. चेंडू तसा जर माझ्या रडार मध्ये आला तर मी सोडणार नाही.
हे सतीश सनस यांचं खऱ्या अर्थानं कौतुक मी सातत्यानं करत असतो, परंतु सतत कॅल्क्युलेशन असते डोक्यामध्ये, एकदम परफेक्ट मान. नेक्स्ट मॅच असेल मित्रांनो टीम जय महाराष्ट्र कोंढवली विपक्ष टीम व्याहाळी. दोन्ही संघाचे संघनायक तयार राहायचे आपण. पुढचा चेंडू सतीशजी ब्लास्ट केलाय, खोदून काढलाय, क्रॉस द लाईन, ब्रँड दाखवतायत सतीश सनस यांच्या बॅट मधून सलग दुसरा चौका. आणि आता चौकार आला मात्र स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक आला मात्र लॉंग ऑफला, दुसरा आलाय स्क्वेअरला. म्हणजेच काय तर माझी नजर पूर्ण परफेक्ट चेंडूवरती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सतीश सनस यांच्या माध्यमातून झालाय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 1/14 नक्कीच समाधानकारक आहे म्हणेन. आणि त्यामध्ये सतीश सनस मात्र नक्कीच दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. चेंडू येतोय का बाहेरचा, तर आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा परिवर्तन. चला 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 स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. नवीन गोलंदाज हितेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आता मात्र स्ट्राईक एंडला प्रशांत असतील. आपण पाहिलं तर सतीश सनस पहिल्या षटकामध्ये यावं लागले त्यांना. अजून बराच काळ नक्कीच मैदानाच्या मध्ये उभं राहावं लागेल. जर टीम आसरेचा विचार केला ना आजच्या कंडिशन मध्ये टॉप रँकिंग नंबर 1 व्हाईट इनिंग्स क्रिकेट. हो सरळच्या दिशेने आला ऑन द कार्पेट, अतिशय देखना फटका, स्ट्रेटच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमारेच्या बाहेर चौकार. वा भाई वा, सुरेख स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. प्रशांत चौधरी याच्या बॅट मधून आला एक दमदार चौकार. एक कॉन्फिडन्स भरा, विश्वासाने भरलेला परिपूर्ण फटका होता इथे मात्र प्रशांत सनस यांचा, चौधरी यांचा सॉरी. आता मात्र हितेश काहीतरी चेंजेस करण्याचा प्रयत्न, काय केलं जाईल, खऱ्या अर्थानं चेंडू बाहेरच्या दिशेला काढला जाईल का, काय मुवमेंट प्राप्त होईल का. हा नक्कीच इथे मात्र प्रयत्न झाला. हो हो इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बबलिंग झालं. चेंडू मात्र जातोय इथे मात्र डीप कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील, फेकी होईल. त्या दरम्यान सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावे बरोबर धावसंख्येचा विचार केला तर 20 ऑन स्कोअर बोर्ड. 20 धावा 1.2चा खेळ संपलाय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा तर केली जाते, परंतु इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतं. चांगले क्रिकेट पाहायला मिळालंय इथे मात्र प्रशांत यांच्या माध्यमातून. ओ आता मात्र चांगला सुरेख चेंडू होता, सुरेख कमबॅक हितेश यांच्या माध्यमातून झालाय. आता प्रोटेक्शन तर आपण पाहिलं, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगकडे घेतलाय आणि तिथे सी कॉर्नर आहे. त्याचबरोबर लॉंग ऑनचं रिझनला क्षेत्ररक्षक थोडसे स्ट्रेट कडे नक्कीच प्राचारण ठेवलंय. म्हणजे एक मोठा गॅप सी कॉर्नरचा आहे प्रशांत सतीश यांच्यासाठी म्हणेन. लॉंग ऑफ आहे आणि एक्स्ट्रा पॉइंट बाउंड्री लाईन क्षेत्ररक्षक ठेवलाय. पहा कव्हरला क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतलाय. ओ डान्सिंग ग्राउंड इथे पुढे सरसावलेत. मोठा फटका खेळायचा मानस आहे, प्रयत्न आहे, परंतु अपयश आलंय. आणि ज्या वेळेस तुम्ही सतीश सनस यांच्या बरोबर फलंदाजी कराल ना मित्रांनो, त्यामुळे प्रत्येक चेंडू गणित त्यांच्याकडे एक बाबू रचना असणार आहे. मी सातत्यानं सांगत असतो नवी मुंबईचं व्यावसायिक क्रिकेट सुद्धा असू द्या, जर आपण पाहिलं ना सतीश सनस यांना तर नक्कीच समोरच्या खेळाडूला काही उणिवा असतात किंवा काही करायला पाहिजे हे सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न सतीश सनस यांच्या माध्यमातून केला जातो. प्रशांतचा विश्वास दुग्गना होत असतो. एखाद्या मोठ्या प्लेअर बरोबर आपण खेळतोय ना मित्रांनो, त्यावेळेस नक्कीच हो फटका मात्र सरळच्या दिशेने आलाय, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, म्हणजे सतीश सनस नक्कीच स्ट्राईक एंडला असेल. हो 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 खराब थ्रो. इथे मात्र पहा स्ट्राईक ठेवण्याचा कोणताही मोह नाहीये. ही खऱ्या अर्थानं यांची एक वेगळी खासियत आहे. एखादा खेळाडू मोठा असताना ठीक आहे, नाही त्याच्या बॅटला लागत नाही, 2 चेंडू त्याने डॉट केलेत, मी स्ट्राईकला उभा राहतो, परंतु तसं केलं नाहीये. संधी मिळते ना तर ती उचलायची आहे मला क्रिकेटमध्ये. हे सूत्र मात्र सतीश सनस यांचं फार खूप चांगलं असतंय. त्यांनी दुसरीही धाव घेतली आणि प्रशांतला पुन्हा स्ट्राईकला पाठवलंय. वेळ आहे माझ्याकडे हे नक्कीच सांगतायत आसरे टीमला. आता पुन्हा हितेश मात्र सज्ज, मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत.
बादशाह रडार मध्ये, परंतु फटका म्हणावा तसा लागला नाही. चेंडू मार्गस्थ सीमारेषेकडे फुटबॉल स्ट्राईक अडवला गेलाय. यस, आता मात्र 2च घेतल्या जातील कारण पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धाबींच्या बरोबरीने धावसंख्या मात्र 2 षटकाच्या अंती जाऊन पोहोचली आहे. 24 ऑन स्कोर बोर्ड, म्हणजेच 12च्या सरासरीने धाबा जमा केल्या जातात. चला थोडस स्पीडअप ठेवा, विनंती राहील. नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. टीम जय महाराष्ट्र कोंढवली विपक्ष टीम व्याहाळी. कोण जाईल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये हे ठरवणारी क्वार्टर फायनल क्रमांक 2 ची मॅच असणार आहे मित्रांनो. टीम व्याहाळी विपक्ष टीम कोंढवली, दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचे टॉस साठी. विनंती राहील, शेवटचा कॉल राहील आपल्यासाठी. नवीन गोलंदाज विकास गोलंदाजी मार्गवरती. चला विकास, चला चला थोडस स्पीडअप घ्या. आता मात्र स्ट्राईक एंडला बाहुबली ऑफ व्हाईट टेनिस क्रिकेट म्हटलं जातं. सतीश सनस यांना जोरदार फटका आला द कार्पेट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रशांतला कॉल दिला. याच आहे तुम्हाला हे नक्कीच रनअप स्टार्ट करताना सांगितलंय आणि तशी धाव कंप्लीट सुद्धा झाली आहे. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मात्र सतीश सनस पाहायला मिळतील. 26 धावा आतापर्यंत 2.1 चा खेळ संपलाय. किती धाबांपर्यंत मजल मारली जाईल पाहिलं गेलं तर डुईचीवाडी संघ खऱ्या अर्थानं एक ताकदवर आहे. त्यांच्याकडे सुद्धा चांगली साईड आहे, चांगले दर्जेदार क्रिकेट आहे त्यांच्याकडे. थोडासा मिसएंडिंग झालंय खऱ्या अर्थानं. विकास पुन्हा एकदा डेड बॉल नंतर सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. विकास स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आहे, सी कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, नंतर मिड विकेट आहे आतमध्ये सज्ज. फुल टॉस आणि तुम्ही जर या प्रकारचा सतीश सन्नस यांना चेंडू द्याल तर हा चेंडू फक्त बाहेर प्रेक्षकांना आतमध्ये टाकावा लागेल मित्रांनो. ब्रँड ऑफ फटका खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर सतीश सनस एक बाहुबली म्हणून म्हटलं जातं, षटकार किंग. कारण आपण तो षटकार आजही आठवतोय आपल्याला. या बामनदेव मैदानामधील एक चेंडू 6 धाबा हव्या होत्या. खऱ्या अर्थानं तो षटकार आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. पुढचा पुन्हा एकदा फुल टॉस. आता मात्र दिशा निवडले पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषा पार. दमदार चौकार. इथे मात्र आता रोखणं अशक्य आहे. तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी कराल ना तर तुम्ही सतीश सनस यांना रोखूच शकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 ऑन स्कोर बोर्ड. लँडिंग करावी लागेल विकासला. पुन्हा फुल टॉस. ती चुकी आणि तोच रिझल्ट आहे. विकास यांना चेंडू लँड होत नाही. चेंडू ही घाबरलाय की काय हा प्रश्न आहे. परंतु सतीश थोडस नाराज असतील. हा चेंडू मी अजून 2 धावा कमावू शकलो असतो. कारण असे चेंडू सतीश सनस कधी मैदानाच्या आतमध्ये ठेवत नाहीयेत. परंतु इथे मात्र 40 धावा धावफलकावरती लागल्या. विकास काहीतरी चुकतोय. रनअप चुकतोय. ऍक्शन करत असताना लँडिंगला थोडासा लवकर होतोय. हातातून चेंडू निसटतोय. काय घडतंय? यस, इथे मात्र पुल केलाय. सक्सेस आहे का? हो आहे, सक्सेस आहे. सरांची वाट पाहिली जाईल. 1 बाउंस तर पडद्याला लागलाय. पाहिलं जाईल, थोडा वेळ घेतला जाईल. यस, 4 धाबा चौकार आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 6-4-4-4 लागोपाठ 4 चेंडू सीमारेषा बाहेर आहेत. विकास कुठेतरी बदल करावा लागेल. समोर कोण आहे ते पाहू नका. तुमची लाईन ठेवण्याचा प्रयत्न करा. यस, इथे मात्र झेल होईल का नाही. आउट ऑफ द बार. वा भाई वा. इथे मात्र आपल्या नावाला साजेशी छाग आहे. का ह्या नावाचा बोलबाला आहे, का या नावाची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते दाखवून देतात सतीश सनस. काय बॅटिंग आहे यार. अफलातून 50 धावा धाव फलकावरती लागल्यात मित्रांनो. 50 ऑन स्कोर बोर्ड. वा. जर मागच्या षटकाचा विकासच्या लेखाजोखा जर पाहायचं म्हटलं ना आपण तर खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती 2 घेतल्या. नंतर मात्र एकदाही चेंडू मात्र आतमध्ये राहिला नाहीये.
6 4 4 4 पुन्हा 6 आणि आता शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलं गेलंय. तेजस. आता मात्र प्रशांत काय करणार आहेत पाहणं उत्सुकताच आहे. मोठ्या फटक्यासाठी जाणार जाणार हो. इथे भिरकावलाय. वन बाउंड चेंडू मिड विकेट रिजनला सीमारेषा बाहेर. 4 4 4 4 4. इथे मात्र अस्रे 11 का खऱ्या अर्थानं टॉपर आहे वाई विभागामध्ये हे दाखवून देत आहेत. इथे मात्र गोलंदाजांच्या चिंधड्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. एकही चेंडू मात्र आतमध्ये ठेवला जात नाही. प्रेक्षक बनून राहिलेत सर्व खेळाडू म्हणेन. फक्त बॉर्डरी लाईन वरून चेंडू घेऊन या हे समीकरण जुळलंय गेल्या मला वाटते 7 चेंडू पासून. 7 चेंडू पासून एकही चेंडू आतमध्ये राहिला नाही मित्रांनो. 44 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्यात. तेजस. यस. ओ सुपर. इनसाइड आउट. सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन. चेंडू सीमारेषा बाहेर. बहारदार बहारदार कामगिरी प्रशांत दाखवतोय. हम भी कुछ कम नहीं है. लो भाई मेरे बाट में भी इतनी ताकत है जितनी सतीश सनस की है. हे दाखवतायत प्रशांत चौधरी. आणि मला वाटतं नानांचं चिरंजीव आहेत. यस. आणि ज्यावेळेस आपले वडील एखाद्या मंचावरती असतात ना किंवा आपल्या डकआउट मध्ये आपल्याला शाबासकी द्यायला असतात त्यावेळेस नक्कीच भारदार खेळ होत असतोय. ओ आता खोदून काढलाय समोरच्या दिसेल असं ते सांगतात. येस आपण एकच धाव घेऊ आणि एकच होणार आहे. पहिलंच खऱ्या अर्थानं काय म्हटलं जाते ना चाहूल लागते किंवा ज्यावेळेस फटका लागला जातोय ना त्याच वेळेस सतीश सनस यांना माहिती पडते यावरती एकच धाव येणार आहे. यस. टॉस आम्ही करतोय टीम जे महाराष्ट्र कोंढवली विपक्ष टीम व्याहाळी आणि तो टॉस करण्यासाठी मी नाना चौधरी यांना विनंती करेन. हो खोदून काढलाय फटका परंतु सरळ क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र गेलाय लॉंग ऑफ रिजनला सीमारेषा बाहेर. सतीश सनस यांना थांबवणं मुश्किल झालंय. मुश्किल झालंय खऱ्या अर्थानं विचार केला ना तर म्हटलं जातं ना अब क्या होगा तेरा. इथे मात्र सतीश सनस यांना कोण थांबवेल. रडार. हो हो हो. आतापर्यंतचा सर्वात लांब लचक तोले जंग तुफानी ब्लास्ट ही ताकद आहे या बाहुबलीची. का मी वर्किंग ठेवतो का खऱ्या अर्थानं जिम मध्ये एवढा वेळ घालवतो मी हे दाखवून देतात सतीश सनस. लाजबाब. ह्या खऱ्या अर्थानं हिरा आहे वाईचा. मी सातत्यानं सांगतो तुमच्या खेळाने नाव कमवा मित्रांनो. पुन्हा एकदा पूर्ण हो. आता थोडासा फटका फसला. बॅटचा मूळ तर ऑन साइडला आला होता परत चेंडू गेलाय समोरच्या दिशेने. प्रशांतला सांगितलंय भाग भाग भाग. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावे बरोबरच एंड ऑफ द इनिंग झाली आहे. धाव संख्या आतापर्यंतचा सर्वात रेकॉर्ड 72 धावांचा होता आणि आता त्याच्यामध्ये एका धावेची भर पडली म्हणजे या स्पर्धेतील सगळ्यात उच्चांकी धावसंख्या 73 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि 74 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी टीम दुईची वाडी शेवटचा चौकार येणं अपेक्षित होतं. पहिला अर्धशतक कोणाच्या नावी लागायला पाहिजे होतं तर ते नाव पाहिजे होतं सतीश सनस यांचं. परंतु 11 चेंडू तब्बल 48 धावा या टाळ्या झाल्या पाहिजे सतीश बबन सनस यांच्यासाठी. चला टॉस साठी येऊया आपण. दोन्ही संघाचे संघनायक या विनंती असेल व्याहाळी आणि जय महाराष्ट्र कोंढवली आणि तो टॉस करण्यासाठी मी नानांना विनंती करतो या आपण. चला टीम अस्रे 11 आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या विनंती आपल्याला. चला टीम व्याहाळी 11 संघाचे संघनायक आले नाहीत अजून प्लीज या या. कोण मागेल. यस टीम कोंडवली. कॉल स्विंग द कॉइन छापा द कॉल आणि इथे छापा.
इथे मात्र टीम कोंढवली संघाच्या बाजूने नाणेफेक जाते. खूप महत्वाची मॅच आहे. जिंकला टॉप 3 मध्ये जाणार आहे, पराभूत झाला घरी जायचंय. टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताय. आपण पाहिलं तर बॅडी एक मोठ्या संघाला, मांढरदेवी संघाचा जर विचार केला खूप चांगले खेळाडू होते, परंतु फक्त 11 धावांवरती सीमित केलं आणि नंतर पहिल्या 2-3 चेंडूमध्ये विजय केला. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 धावांच्या आत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आता मात्र आपण जर पाहिलं तर मागच्या 2 मॅचचा विचार केला तर षटक खूप महत्वाचं ठरलंय. आता ही तीच कामगिरी पाहायला मिळेल, काय नक्की आपल्याला पाहायला मिळेल आम्हाला? हो नक्कीच, त्याच प्रयत्नात आम्ही उतरू परत आणि सचिनवर आमचा हे राहील, डोळा राहील की त्याचा आम्ही विकेट कसा काढू. यस, गेम प्लॅन तर आहे अपोजिशनचा. दादा टॉस हरलाय, बॅटिंग करायची आहे. मगाशी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना मोठी कामगिरी केलीत, परंतु बॅटिंग करत असताना तर किती धावांपर्यंत झालं? कारण खेळपट्टी अतिशय चांगली आपण पाहिलंय. आता नक्कीच कोंढवलीचा संघ आम्ही नेहमी एकत्र खेळलोय बऱ्याच वेळा. तो पण एक उत्कृष्ट संघ आहे आणि आम्ही पण टॉस विन जर झालो असतो तर आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. कारण आता दुपारच्या सत्रानंतर जरा बॅटिंगला थोडासा ॲडव्हान्टेज होतो, बॉलिंगला कमीच येतोय. पण मागाच्या मॅचला आमची बॉलिंग आम्ही 100% आमचे एफर्ट दिले, चांगला परफॉर्मन्स झाला आमचा. त्यामुळे आम्ही मागाची मॅच कमी धावांमध्ये आम्ही विन झालो ती. पण आम्ही आमचा ह्याही मॅचला बॅटिंगमध्ये आमची बॅटिंग ऑर्डर पण खूप चांगली आहे. जसे जसं धावा करण्याचा प्रयत्न करू. असं नक्कीच धन्यवाद असतील दोन्ही संघाच्या संघ नायकांना आणि खूप खूप शुभेच्छा असतील, कारण क्वार्टर फायनल खेळताय. इथे मात्र नाना यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. विन द टॉस टीम खऱ्या अर्थानं जय महाराष्ट्र कोंढवली. आणि या कोंढवली संघाच्या संघ नायकांनी मात्र नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा बहुमूल्य निर्णय घेतला. कारण मित्रांनो ही मॅच असणार आहे खूप महत्वाची, कारण ह्यामध्ये विन होईल तो जाईल टॉप 3 मध्ये. धन्यवाद. जाऊया मॅच कडे, रुख करूया. यास चौकार येतोय. इथे मात्र एका विकेटचं तर पतन झालंय. गोलंदाजी मार्कवरतून आपण जर पाहिलं ना तर किरण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर हितेश पाहायला मिळतात. किरण सनस मोठं आव्हान आहे, परंतु हितेश मात्र कशा प्रकारची हिटिंग करतील पाहायचंय. ओ फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. ओ हो हो हो, डाऊन 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 डाऊन. ते मात्र काय घडलंय तर 5 झेल सुटल्यानंतर पाहिलं कुठे तर सतीश सनस यांच्याकडे पाहिलंय. काय सतीश सनस यांची रिएक्शन आहे, कारण असे सोपे झेल तुम्ही जर त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम उभी राहते तर सोडणार तर नक्कीच कुठेतरी भीती मनामध्ये निर्माण होत असते. तर इथे मात्र एक धाव आली आहे पुन्हा एकदा. ओ सूर्य काय यार, इनसाइड आउट, अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या मधून मात्र चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर चौकारासाठी. अनिकेत यांच्या बॅट मध्ये ताकद आहे, दमखम आहे. मी तर सांगेन मित्रांनो, लढा हार जीत तर खेळामध्ये आहेच, क्रिकेटमध्ये ती होतच राहणार आहे, पण असा लढा की ते मनाला लागलं नाही पाहिजे जरी पराभव झाला. आपण मगाशी वडवली गावाची मॅच पाहिली मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत लढले, शेवटच्या चेंडूवरती स्कोर लेवल केला, परंतु हार मानली नव्हती. तसे पराभव कधी जिवारी लागत नाहीयेत. या झालंय थोडं कमी पडलोय, यामध्ये सुधारणा करायची आहे, हा मानस निर्माण होत असतो आणि त्यासाठी नक्कीच प्रयत्न प्रत्येकाने करा. कारण तुमच्या मित्रांनो अंगावरती जी जर्सी आहे ना ती तुमच्या गावाच्या नावाची आहे. ओ लेट कट, इथे मात्र कुठेतरी पॉइंट आणि गल्लीच्या मधून पाठवायचा होता अनिकेतला, परंतु त्यामध्ये अपयश आलंय. किरण मात्र यशस्वी होत आहेत. चौकारानंतर कमबॅक झालंय म्हणेन. 0.1
वरती आतापर्यंत रडार मध्ये आहे हो, उंच उंच आहे. खाली कोण आहे तर प्रशांत आहे आणि सरळ अतिशय देखना झेल टिपला. यस, सुरेख झेल टिपला आणि विकेटचं पतन झालंय. कुठेतरी थोडासा धोकादायक वाटणार अनिकेत याला मात्र माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी थोडंसं बाग फुटला आणि दडपण तर आहेच. त्या 72 धावा 73 धावा. त्या दरम्यान अनिलजी काटे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही मंचावरती सहर्ष स्वागत करतोय. अनिलजी काटे नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आत दाखल झाल्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे. कोण आलंय? सतीश सनस आल्यात गोलंदाजीला. हो हो, स्वागत केलंय. वा भाई वा. फलंदाज आहेत हितेश. हितेश ना, सतीश सनस. गोलंदाजीसाठी कधी आम्ही तुमच्याकडे पाहतच नाहीये, कारण आम्हाला फक्त तुमच्या हातामध्ये बॅटच चांगली वाटते. परंतु संघाचं हित आहे, संघासाठी नक्कीच चेंडू हातात घ्यावा लागतो. परंतु एखाद्या योद्ध्याच्या हातामध्ये तलवार कशी शोभते ना, तसे सतीश सनस याच्या हातामध्ये फक्त बॅटच शोभते. आणि ते नक्कीच हितेशने दाखवून दिलंय. तुमचं हे क्षेत्र नाही, तुम्ही फक्त बॅटिंग करा, नाही तर गोलंदाजीला आलात तर आम्ही हेच करू. ओ पुन्हा एकदा जोरकस फटका, परंतु सी कॉर्नरला प्रशांत सज्ज आहेत. एकच धावा असेल. यस, थ्रो पा. आश्रय संघाची उगाच स्टॉपला एखादा संघ राहत नाही मित्रांनो. सर्व गुण संपन्न असणं गरजेचं असते प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये. फक्त सतीश खेळतात म्हणून आमचा संघ टॉप आहे असं नसतंय कधी. क्षेत्ररक्षण असेल, बाकीच्या डिपार्टमेंट, गोलंदाजीचे बाकीचे सर्व गोलंदाज असतील, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं इम्प्रूव्ह करावं लागतंय. सगळ्या गोष्टींनी त्यामध्ये तुम्हाला 100% द्यावं लागतं. त्याच वेळी तुम्ही 100% नक्की देता, त्याच वेळी तुम्ही टॉपर राहता. आणि बराच काळापासून आपण जर पाहिलं ना तर आश्रय संघ गती परिवर्तन आहे. हो यस यस, ती खऱ्या अर्थानं थोडेसे स्माईल आले आहे, परंतु फसवलंय बा. नाही, इथे मी खोडून काढतोय, कारण फक्त बॉलर बॅट्समनच नाहीये तर गोलंदाज सुद्धा मी आहे हे दाखवताय सतीश सनस. विकास यांना थोडस सरळ हँडलनी खेळायला पाहिजे. तुम्ही सरळ बॅटने नाही खेळलात तर असेच चाच पडणार आहात. ओ हो हो, दुसरा षटकार. इथे मात्र फुलटॉस बॅट वरती आला आणि तो बिरकावलाय. डीप मिड विकेट रिजनला षटकार येतोय. धावसंख्येला 11 असेल नक्कीच. धावसंख्या मात्र 16 या आकड्यावरती. किती? 22 धावा झाल्या. सॉरी, 22 धावा झाल्या धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.5चा खेळ संपलाय. शेवट डेड बॉल. यस, प्लास्टिक मात्र तिथे वाऱ्याने येत आहे. भव्या पुढचा चेंडू शॉर्ट पिच आहे. खराब लाईन आहे का? नाही. यस, पंच सांगताय तुम्ही थोडस बाहेरच्या दिशेला पाठला केलात म्हणजे तिथून पुढची मोजमाप पट्टी लागली जाणार. मी सातत्याने ही गोष्ट सांगतो प्रत्येक खेळाडूला, कारण ते लक्षात राहावं. कारण तुम्ही चेंडूचा पाठला कशा पद्धतीने करताना किती बाहेर निघून जाता त्यावरती मोजमाप पट्टी लावली जाते पंचांकडून. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 2 संपला. 22 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही तुम्हाला 52 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 52 धाबा. गोलंदाज येत आहेत रमेश सनस. गोलंदाजी मार्क वरती. थोडासा स्पीडअपली घ्या, स्पीड ठेवा. टीम कोंढवली 11 आपण सज्ज राहावी. लगेचच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. आपलं प्लेइंग 11 सज्ज ठेवा, विनंती राहील आपल्याला. फटका फसलाय. सतीश सनस नो डाऊट झेल होणार. यस, इथे मात्र ज्या वेळेत चेंडू जातो त्या वेळेत 99% नक्कीच सांगेन मी सतीश सनस झेल कधी सोडत नाहीयेत. इथे मात्र फलंदाज हितेश बाद होऊन तंबूच्या दिशेने परत आहेत. नवीन फलंदाज झेल घेताना पहा. आपण रिप्लाय मध्ये पाहिलं ना तर थोडासा सूर्याने नक्की त्रास दिला होता, कारण सतीश सनस यांचे हात त्यांच्या बॉडी पासून खूप लांब गेले होते.
तसं कधी पाहायला मिळत नाही आपल्याला त्यांनी झेल घेताना, परंतु ते सूर्य कुठेतरी डोळ्यावाला आला, त्यामुळे नक्कीच आपल्याला ती जाणीव झाली आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज शॉर्ट पीस फुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, काय घडेल, हो इथे मात्र टिपला जातोय, आणखीन एक झेल, विकेट विकेट आणि विकेट, तू चल मैं आया, हे समीकरण टीम डुईचीवाडी दाखवते. मित्रांनो थोडासा थांबावा लागेल. आतापर्यंत 4 विकेटचं पतन झालंय. धावसंख्या फक्त 22 आहे आणि हॅट्रिक वन आहेत. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नोंदवली जाईल का? कारण कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं वाशिवली संघाकडून हॅट्रिक नोंदवली गेली आहे. भगवान ढवळे यांच्या नावावरती या स्पर्धेतील हॅट्रिक आहे, एकमेव हॅट्रिक आहे आतापर्यंतची. आणि आता मात्र संधी आले खऱ्या अर्थानं गोलंदाज रमेश यांच्याकडे, आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जाईल का? आपल्या गोलंदाजाला हॅट्रिक मिळवून दिली जाईल का? काय घडलं जाईल सतीश सनस यांच्याकडून पाहायचं आहे, कारण हॅट्रिक ऑन आहेत. रमेश लावली जाते आहे विकेट घेण्यासाठी. ओ हो, तुम्ही असा चेंडू टाकाल तर विकेट मिळणार. डायरेक्ट हिट, हो आणि हिट आहे. वा भाई वा, गोलंदाजाच्या खात्यात तर जाणार नाहीये, परंतु विकेट मात्र आले हे म्हणायला हरकत नाहीये. इथे मात्र सुरेख डायरेक्ट हिट आलाय आणि विकेटचं पतन झालंय. फलंदाज मात्र रोहिदास इथे मात्र परतीच्या पावली परत आहेत. खूप खराब फलंदाजाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. 3 चेंडू 3 विकेट मात्र प्राप्त झाल्यात. इथे मात्र आपण पाहिलं या षटकामध्ये. पाहूया पुढचा चेंडू. हो, आता मात्र कुठेतरी विकास मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर आहेत, परंतु जर विचार केला ना तर तो फटका मात्र सजला जात नाहीये. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक औपचारिकता असं म्हणायला हरकत नाही, कारण बराच अंतर आलंय आणि हे होणं शक्य नाही. आता मात्र 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, म्हणजेच फक्त 8 चेंडूचा खेळ आहे आणि तुम्हाला धाबा बनवायचा आहे जवळजवळ 52. कोण येणार झेलला? हो डाऊन झालाय. इथे मात्र सूर्याचा त्रास तर नक्की आहेच, परंतु इथे काही फरक पडत नाही टीम आसरेला. त्यांना माहिती आहे आपल्याकडे खूप धाबा आहेत, आपण धावांचा डोंगर उभारलाय, परंतु त्यामध्ये मात्र खूप मोठा डोंगर उभारला तो सतीश सनस यांनी. वाईट चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. नेक्स्ट मॅच आपण जय महाराष्ट्र कोंढवली. अभि आपला सर्व खेळाडूंशी सज्ज राहा. विनंती असेल आपल्याला लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. वा, इथे मात्र नक्कीच एंड ऑफ द 3rd ओव्हर. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 25 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे अजूनही 49 धाब्यांची गरज आहे. कोणाच्या हातामध्ये 3 चेंडू सोपवला जाईल? महेश सनस. कुठेतरी नितीन सनस यांना मागे ठेवलं जाते, त्यांच्या हाती चेंडू सोपवला जात नाहीये. खऱ्या अर्थानं आम्ही कित्येकदा बऱ्याचदा पाहत आलो आहे की नितीन सनस यांच्याकडे एक षटक असायचं, परंतु टीम बांधणी जबरदस्त आहे सतीश सनस यांची, आणि तिथे मात्र नक्कीच पाहायला मिळते. महेश सनस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरतून. ओ, इथे मात्र फटका जायला पाहिजे झेलवरती, कारण तुमच्याकडे धावा खूप आहेत. तुम्ही झेल टिपण्याचा प्रयत्न करा. गेल्या 4 तरी गेल्या, पण विकेट घेण्याचा प्रयत्न करा. महेश सनस खऱ्या अर्थानं मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे खऱ्या अर्थानं महेश सनस या ठिकाणी आता मात्र आपल्या टीमसाठी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिचचा मारा, हो चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक आहेत, हो या चांगला झेल टिपला जातोय. कोण आहे? किरण. यांच्याकडून झेल घेण्याची थोडीशी पद्धत वेगळी वाटली, परंतु खऱ्या अर्थानं नक्कीच झेल मात्र ड्रॉप केले नाहीत. विकास मात्र बाद झालेत आणि उर्वरित मात्र मला वाटते 4 चेंडूचा खेळ शेष आहे. एक औपचारिकता म्हणायला हरकत नाही या मॅच मधली बाकी आहे. चला स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज चला थोडासा स्पीडअपली घ्या मित्रांनो.
पूर्णतः शांतता, खऱ्या अर्थानं काही वातावरण निर्माण झालं नाहीये. थोडंसा असं वाटलेलं कुठेतरी टीम डुईची वाडी फाईट देईल, पराभव झाला तरी चालेल, फटका पुन्हा एकदा फसलाय. कोण येतंय नक्की तेच माहिती नव्हतं, कोणाचा कॉल हाच माहिती नाहीये आणि त्यामध्येच फसगत झाली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रशांत जायचं की नाही ह्या दुग्ध स्थितीमध्ये होते आणि त्यामुळे ते गेले नाही चेंडूपर्यंत आणि खऱ्या अर्थानं त्याचा फटका बसला. मोठा नाहीये बसणार पण तो झेल नाही होऊ शकला. महेश सनस मात्र थोडीशी शॉर्ट पिचच गोलंदाजी वारंवार करतायत, कुठेतरी फ्रंटला ठेवायला पाहिजे. चेंडू तर नक्कीच नितीन सनस थोडेसे राऊंड करतायत, तोपर्यंत धावा मोजल्या जात आहेत 2-3, परंतु या 2-3 धावांचं मोल मात्र खऱ्या अर्थानं डुईची वाडीच्या जर यांनी विचार केला तर 0 आहे. महेश सनस थोडासा पुढे चेंडू ठेवावा लागेल. यस, इथे चांगला चेंडू होता, कव्हर रिझन मधून खेळलाय फटका. चेंडू तर मात्र जाईल सीमारेषेच्या पार चौकारासाठी. यस, परंतु चौकाराला ह्या महत्व नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. तर या ठिकाणी विनंती असेल वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदित्य चोरके, त्याचबरोबर नाना असतील, दत्ता जी असतील, सनस, त्यांना सगळ्यांना विनंती आपण मंचावरती येऊन बसा प्लीज. मंचावरती इथे सोफे खाली आहेत, या सगळ्यांनी वरती बसून आपण चर्चा विनिमय करा, कारण आपली स्पर्धा आहे, आपल्या असोसिएशनची म्हणजे आपली स्पर्धा आणि त्यासाठी आपण मंच खाली ठेवू नका. विनंती असेल या सगळ्यांनी आदित्यजी आपण या, आपण मंचावरती येऊन सांगणं व्हा. नानांना सुद्धा घेऊन या. नाना या. यस, जे सिनियर खेळाडू किंवा पदाधिकारी कोणी आजूबाजूला असतील तर त्यांनाही विनंती आहे, कारण मेनवली गावचं आयोजन प्रथम आहे मित्रांनो, त्यांच्याकडून काही कमी जास्त होईल, आपल्याला ओळखण्यामध्ये कमी जास्त होईल. आपण आलात ते माहिती पडणार नाहीये, परंतु आपण जर आलात तर नक्कीच मंचावरती या प्लीज, विनंती असेल. आयोजकांना सहकार्य करायचं आहे. विन द मॅच टीम आसरे 11.